सुद्धा मी खूप प्रयत्न केला होता, की त्यांची आणि माझी भेट व्हावी. नाही, योगायोगाने नाही होऊ शकली. 2 वर्षापूर्वी मी व संतोष आमच्या पेट्रोल पंपाच्या लकी ड्रॉसाठी आम्ही नाशिकला गेलो होतो. त्यांच्या घरी राहिलो, मुक्कामी राहिलो. त्या दिवशीसुद्धा त्यांनी आम्हाला इतके प्रेमानं, आदरानं आमचं सगळं आदरातिथ्य केलं होतं. त्यांची मुलगी या नात्यानेच नेहमी आम्हाला ते वागणूक दिली आणि त्यांनी त्या दिवशीसुद्धा सकाळी आम्ही लकी ड्रॉसाठी आम्ही निघालो. त्यावेळेस आम्हाला इतक्या अडचणी आल्या, की आम्हाला निघताना म्हणजे ते आम्हाला जे स्थळ होतं ते सापडत नव्हतं. ट्रॅफिक होतं मध्ये. त्यावेळेससुद्धा मग आम्ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला सारखं देत होतं, की नाही आपण वेळेवर पोहोचू, सगळं काही ठीक होईल, आपलं सगळं व्यवस्थित होईल. ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो, लकी ड्रॉ सुरू झाला, ती प्रोसेस सुरू झाली. तिथे आम्ही फक्त दोघं होतो आणि ज्या क्षणी संतोषचं नाव निघालं, संतोष तसाच बाहेर आला. त्याने कच्चमिठी आम्हाला मारली आणि ते बाजूला मामी उभी होत्या. मामींच्या डोळ्यातनं इतके आनंदाश्रू वाहत होते. त्यांनी संतोषच्या पाठीवर हात ठेवला, की "बेटा तुझं सगळं कार्य चांगलं झालं, तुझं सगळं चांगलं होईल, तू यशस्वी होईल." नेहमी ते संतोषचं भरभरून कौतुक करत होते. आणि आता त्यानंतरही सुद्धा 1-1.5 वर्षानंतर त्यांनी इतका माझ्याशी फॉलोअप केला, की "सोनी बेटा काय सुरू आहे तुझं? पेट्रोल पंपाचं कुठपर्यंत आलं? काय झालं? काय झालं? संतोष काय करतोय? किती मेहनत करतोय?" आणि त्यांना मला एवढंच वाईट वाटतं, की त्यांना खूप म्हणजे कळकळीने त्यांना माझ्या पंपाला भेट द्यायची होती. बघायचं होतं, की माझं वैभव संतोषने किती मेहनत घेतलेली हे बघायचं होतं. आणि शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे त्यांना येता आलं नाही. याचीच उणीव मला नेहमी भासत राहील. आणि म्हणजे सांगायचं झालं, की मला मामाला, की मामा तुझी आता तब्येत चांगली झाली, बरी झाली. तुला जेव्हाही वाटेल तेव्हा तू केव्हाही हे माझ्या पंपाला भेट दे. त्या तुझ्या स्वरूपात मी माझ्या मामींना बघेल." एवढंच मी सांगते आणि मामाची तब्येत चांगली राहो, नेहमी आनंदी राहो, हीच इच्छा मी इथे पूर्ण करते. आठवणी. मामींच्या आठवणी सांगावं असं 2-3 मिनिटात तर होणं शक्य नाही. कारण जेव्हा आम्ही जायचो मामींकडे लहानपणी, तेव्हा आठवणी अशा होत्या की सांगणं जरा कठीणच आहे. पण मामींचं जाणं हे सहन होणं पण फार कठीण आहे. कारण मागच्याच 2 महिन्या अगोदर मामी भेटल्या. सगळ्यांची विचारपूस केली. छानपैकी आम्ही काय केलं आहे, काय करणार आहोत, या सगळ्या गोष्टी मामींना माहीत आहेत. आणि हे जे दुःख जे असतं ना, ते असं शब्दात व्यक्त करणं फार कठीण असतं. कारण ज्याच्यावर जे दुःख विणतं, त्यालाच त्या गोष्टीची किंमत जरा असते. त्यामुळे मामी होत्या, आहेत आणि राहणार एवढं नक्की. प्रीती मामींबद्दल अगर बोलायचं म्हटलं तर खूप काही आठवणी आहेत त्यांच्या. त्यांचं ते स्मित हास्य, त्यांचं दिलखुलास भेटणं सगळ्यांना, सगळ्यांना नेहमी मार्गदर्शन करणं. त्यांना आपण ज्ञानाचा भंडार असंच आपण म्हणू शकतो त्यांना. नेहमी त्यांच्याकडून खूप काही नवीन शिकायलाच मिळाले आहे. आणि मी तर म्हणेल की त्या अजूनही आहेत त्या आपल्याबरोबर. त्यांच्या विचारांनी त्या आहेत आपल्याबरोबर. आणि त्या शिक्षिका म्हणून जे मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना केले आहे, त्यांच्या सक्सेसमध्ये त्या नेहमी अलाईव्ह राहणार आहेत त्या आपल्याबरोबर. आणि जसं सिद्धार्थने सांगितलं की त्यांच्या ज्या इच्छा होत्या त्या संजू मामा आम्ही सुद्धा त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला इच्छा करतो की आम्हाला खूप आवडेल ते करायला. थँक्यू. मामीरूपी आईला वंदन करून 2 ओळी ऐकू इच्छिते. जिवंत तुझ्यावर कधी मामी 4 ओळी नाही लिहिल्या. तू गेल्यावर आठवणी तुझ्या साऱ्या धावून आल्या. लहानपणीच्या साऱ्या त्या गोष्टी होत्या विसरल्या. तू गेलीस सोडून आणि साऱ्या त्या आठवल्या. तुझ्या त्या आवडीच्या गोष्टी आज कानी गुणगुणल्या. तू गेल्यावर आठवणी तुझ्या साऱ्या धावून आल्या. बारीक सारीक सर्व नोंदी होत्या तुला चिकटल्या. जुन्या आठवणींचा कप्पा नेहमी तुझ्या जवळच रमल्या. निरोपाच्या त्या संवेदना नव्हत्या मला जाणवल्या. तू गेल्यावर आठवणी तुझ्या साऱ्या धावून आल्या. तुझ्या मायेच्या सागराने मला कधी वादळ तर कधी किनारे दाखवले. तू जवळ नसताना मनात काहूर माजले.
मामी, मला घे जवळ, मला सोबतच राहू दे, तुझ्याच डोळ्यांनी हे जग मज पाहू दे. धन्य झाले मी जी तू मला भेटलीस, असे वाटते देवांशीच मैत्री मी गाठली. तुझी माया, तुझे उपकार कधीच शब्दात व्यक्त करता येणार नाही. शेवटी एवढेच म्हणेन, मामी, तूच झालीस आम्हा लेकरांची आई, आम्हा लेकरांची आई. नमस्कार, मी मोनाली ठाकूर, सौ शोभा इंगळे यांची द्वितीय कन्या, तसेच संजू मामा व मामींची भाची. प्रिय, आदरणीय तशीच प्रिय असणाऱ्या आमच्या मामी आल्या त्या दिवसापासूनच माझे आयुष्य बदलले. जीवन जगण्याची कला ही मी त्यांच्यापासूनच शिकले. माझा आत्मविश्वास वाढवला. प्रथमतः मी संजू मामाचे आभार मानेन की त्याच्यामुळेच हे प्रीती मामींसारखे ज्ञानपीठ आम्हाला लाभले. आल्या त्या दिवसापासूनच त्यांनी आमच्यावर विविध प्रकारे संस्कार केले. सोनीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे त्या जशा आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी शिबिरं आयोजित करत होत्या, शिबिरांथ्रू वेगवेगळं काहीतरी नवीन मुलांना शिकवत होत्या, त्याचा आम्हालाही फायदा व्हावा यासाठी त्या मला व सोनीताईला सगळ्या शिबिरांमध्ये, व्याख्यानांमध्ये घेऊन जात. आजही भजन संध्येमध्ये मामा मामींनी गायलेली भजनं आजही कानी गुणगुणतात. मामींनी शांती मंत्र तसे ज्ञान धारणा करायला शिकवले. आज मागच्या महिन्यापर्यंतही आम्ही दोघींनी एकत्र योगा क्लास लावला आणि माझ्या आधी त्या अगदी नियमितपणे सकाळी 6 वाजता योगा करायच्या. मामींसारखी शिक्षिका होणे नाही, प्रत्येक क्षणी त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकले. सगळ्या भाच्यांवर अगदी आईप्रमाणे प्रेम करणारी, मैत्रिणीप्रमाणे साथ देणारी, उत्साहात आशेचा झरा वाहणारी, तसेच प्रत्येकाच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारी आणि अडचणींच्या वेळी खंबीरपणे उभे असणारी आमची मामी. माझ्या तर ती सदैव पाठीशी होती. माझे BEd असू देत या माझे लग्न असू देत, या दोन्ही वेळेस मामा मामींनी मला खंबीरपणाने साथ दिली. मी व जय यांनी जेव्हा लग्न करण्याचे ठरवले त्यावेळेस प्रथमतः त्यांनी आम्हाला दोघांनाही लव्ह मॅरेज करण्याचे फायदे व तोटे अगदी खूप समजावून सांगितले. त्यांनी तर एक प्रश्नावलीच तयार केली होती, पानभर प्रश्नावलीच तयार केली होती. ज्यावेळेस त्यांना वाटले की नाही, हे दोघंही सुखी आयुष्य जगू शकतात, त्याच वेळेस त्यांनी आम्हाला समर्थनच नाही दिले, तर अगदी आपल्या मुलीप्रमाणे आमचे लग्न लावून दिले आणि उत्साहाने सगळ्या विधी त्यांनी करून घेतले. नाती कशी जपावीत हे तर मामा मामींकडनं शिकावे. सासू सुनेचं नातं असू देत, नणंद भाऊजाईचं नातं असू देत, भाच्या मामा भाचेंचं नातं असू देत, या शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं असू देत, प्रत्येक नाती मी त्यांची जवळून बघितली आणि प्रत्येक नात्यात मला फक्त आणि फक्त प्रेमच दिसलं. न काही अपेक्षा धरता फक्त दुसऱ्याला प्रेम देणं हेच दिसलं आणि हेच मी शिकले. हीच त्यांची शिकवण. दुसरा आपल्याशी कसाही वागला तरी आपण त्याच्याशी चांगलंच वागावं, हेच आपले संस्कार आहेत, अशाच त्या सतत म्हणायच्या. कामाच्या ठिकाणी त्यांनी मला सतत मार्गदर्शन केले. कधीही काही अडचण आली तर त्यांना फोन केल्यानंतर अगदी योग्य मार्गदर्शनच त्यांनी दिले. एकदा माझ्या शाळेमध्ये मी त्यांना कार्यक्रमासाठी मामा मामींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते. तर त्या मामा मामी जेवढे खुश, मी तर खूप खुश होती, पण माझ्यापेक्षाही जास्त मी त्यांना खुश पाहिले आणि प्रत्येकाशी चांगलं वागावे हीच त्यांची शिकवण मी सदैव लक्षात ठेवी. आणि मामी, तुम्ही आमच्यात नाही आहात, पण तुमच्या विचाराने, तुमच्या संस्काराने आणि तुम्ही दिलेल्या शिकवणीने तुम्ही सदैव आमच्या सोबत राहाल, सदैव आमच्या सोबत राहाल. खरंच मावशी आपल्यासाठी खरंच एक ज्ञानपीठ होती. त्याकडनं नेहमीच खूप काही शिकण्यासारखं होतं. मी अजिंक्यला रिक्वेस्ट करते की वैशाली वाघमारेंचा व्हिडिओ शेअर करावा.
आदरणीय व तितक्याच प्रिय प्रीतीताई, अतिशय जड अंतःकरणाने आज तुम्हाला ही शब्दसुमनांची पुष्पांजली वाहताना अतीव दुःख होत आहे. ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली. भाव शब्दांची हृदय भरूनी वाहतो आम्ही शब्दांजली. एक व्यक्ती म्हणून तर आपण ग्रेट होतात, पण एक शिक्षिका म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे अढळ स्थान निर्माण केलेलं आहे तो आपला खूप मोठा गौरव आहे. एका शिक्षिकेला आपल्या विद्यार्थ्यांनी आई म्हणून मनामध्ये सन्मान देणं हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप मोठा पुरस्कार आपल्या प्रीतीताईंना मिळालेला होता. प्रीतीताईंच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर बोलायचं झालं तर अतिशय प्रेमळ स्वभाव, सतत हसतमुख चेहरा, आपल्या मराठी आणि इंग्रजी या भाषेंवर त्यांचं असलेलं प्रभुत्व, मराठी आणि इंग्रजी भाषेची शब्दसंपदा, तसंच अमोघ वक्तृत्व, अध्यात्म या सर्व विषयांवर त्यांचा प्रभाव हा अतिशय महत्त्वाचा होता. तसंच वक्तृत्वाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या अमोघ वक्तृत्वाबद्दल आमच्या आईंकडनं एक प्रसंग मला समजलेला आहे, तो मी इथे थोडक्यात मांडते आहे. ओझरला असताना ओझर सार्वजनिक वाचनालयातर्फे एक व्याख्यानमाला आयोजित केलेली होती आणि त्या व्याख्यानमालेमध्ये अनेक दिग्गज वक्त्यांनी आपली व्याख्यानं सादर केलेली होती. त्याच दरम्यान प्रीतीताई या महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षण घेत होत्या आणि ह्या व्याख्यानमालेमध्ये प्रीतीताईंनी स्वतः एक पुष्प आपल्या विचारांचं व्याख्यानमालेमध्ये गुंफलं आणि इतके सुंदर विचार त्यांनी मांडले की ओझरमध्ये जे दिग्गज वक्ते होते त्यांनी प्रीतीताईंचं खूप कौतुक केलं आणि हे कौतुक त्यांनी प्रीतीताईंचे जे मामा आहेत आबासाहेब वाघमारे त्यांच्यापर्यंत ही पोचपावती दिली होती. यावरून लक्षात येतं की महाविद्यालयीन जीवनापासूनच अतिशय अमोघ वक्तृत्वाने त्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होत्या. 2010 पासून ब्रह्मकुमारीच्या ज्ञानामध्ये प्रीतीताई आल्या आणि त्यांनी शिवबाबांचे जे सगळे विचार जे आपल्या जीवनामध्ये ग्रहण केले त्याचप्रमाणे त्यांचं आचरणही होतं. म्हणजेच जरी त्यांनी ज्ञानात आल्यानंतर आपले विचार आचार हे पहिल्यापासूनच शिवबाबांच्या मार्गदर्शनाने तसे ठेवले. मला नाही वाटत की प्रीतीताईंच्या या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी त्यांच्या सर्व आयुष्यामध्ये कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाचा अपमान केला असेल तर प्रत्येकाला बेटा म्हणूनच त्यांनी संबोधलं. आपल्या हसतमुख चेहऱ्याने सतत दुसऱ्यांना मार्गदर्शन त्या करत राहिल्या. स्वतः शिवबाबांची खूप सेवा केली, त्यांच्या तत्वांवर त्या चालत राहिल्या आणि शिवबाबांनी शेवटी त्यांना हात देऊन आपल्या पवित्र कामामध्ये सामावून घेण्यासाठी त्यांना आपल्यातनं बोलावून घेतलं. सतत सर्वांना प्रेम देणाऱ्या, गोड बोलणाऱ्या, प्रेमळ आणि निस्वार्थी अशा प्रीतीताई आता फक्त तुमच्या स्मृती सहवास जरी नसला तरी तुमच्या स्मृती आम्हाला सुगंध देत राहतील आणि जीवनाच्या प्रत्येक वाटेवर तुमची आठवण येत राहील, तुमची आठवण येत राहील. ओम शांती. खरंच मावशी, तुझ्या आठवणींना कुठलीच तोड नाहीये. तुझ्या आठवणींच्या झऱ्या इतकी तर साखरही गोड नाहीये. हो ना, खरंच आहे. आता मी विनंती करते की जे प्रत्यक्ष आपली भावना व्यक्त करणार आहे त्यांना भावनांना वाट मोकळी करून द्यावी, पण कृपया सगळ्यांनी वेळेचं बंधन पाळावे. प्रथम अजिंक्य मुंगी याचे मनोगत पूर्वा वाचून दाखवते. माझ्या आयुष्यात माझी मम्मी आणि मावशी ह्या सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी मी आज थोडं बोलणार आहे. मम्मी म्हणजे माझा जन्म, मावशी म्हणजे मी झाल्याचा आनंद, मम्मी म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात, मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट. मम्मी म्हणजे शब्द, मावशी म्हणजे कविता. मम्मी म्हणजे उत्साह, मावशी म्हणजे नुसतीच मज्जा. मम्मी म्हणजे लाड, मावशी म्हणजे हट्ट. मम्मी म्हणजे डिस्कशन आणि मावशी म्हणजे सजेशन. मम्मी म्हणजे विश्वास, मावशी म्हणजे माझा आशीर्वाद. मम्मी म्हणजे माझं हृदय,
मावशी म्हणजे माझं शरीर, मम्मी म्हणजे माझं सुंदर आयुष्य आणि मावशी म्हणजे त्या आयुष्याला सुंदर बनवणारा चित्रकार. खऱ्या अर्थाने मावशी आज माझ्या आयुष्यात जे काही मी घडलोय, बनलो आहे, ते तू माझ्या मनावर रुजवलेले मूल्य. मी नेहमी तुझ्याशी बोललो की मला एक नवीन विचारधारा मिळायची व माझ्या प्रश्नांचे आपोआपच मला उत्तर सापडायचे. तू नाही ही उणीव मी नक्कीच माझ्या आयुष्यात मिस करणार आहे. आय लव्ह यू मावशी. खरंच आहे, मावशीला आम्ही खूपच जास्त मिस करणार आहे. पुढचं आहे प्रेरणा निषाद कुलकर्णी. व्हिडिओ ऑन करा. प्रेरणा, तुझा व्हॉइस कट होतोय. आता नाहीये? नाही, आवाज नाही येत आहे. ब्रेक होऊन येतो आवाज. तोपर्यंत मी पुढच्या जयताई मोरे. जयुताई. हा गौरी, मी दिसतीये? हो, दिसतेय ताई तू. नमस्कार सगळ्यांना. जयुताई, तू 2 डिव्हाइस वरनं लॉग इन केलंयस? हो हो हो, एक मिनिट, मी एक डिव्हाइस बंद करते. व्हॉइस इको येतोय. हो. ओके. मी आज तुम्हाला माझ्या आईने म्हणजे प्रीती मामीची नणंद लता मोरे, प्रणिता गायकवाड हिने मामीला पत्र लिहिलंय. ते मी पत्र वाचून दाखवते आणि आईने तिचं मनोगत प्रीती मामीच्या विषयी असलेल्या तिच्या भावना पत्रावाटे व्यक्त केल्या आहेत. मी पत्राला सुरुवात करते. प्रिय प्रीती, आज तुला जाऊन 1 महिना झाला. सगळ्यांच्या जीवाला चटका लावून तू अचानक आमच्यातून निघून गेलीस. सतत संजूच्या पाठीशी असणारी उत्साही, आनंदी, हसरा आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आमच्यातून निघून गेलंय यावर विश्वासच बसत नाही. गेल्या महिनाभरात फोनवरून हॅलो ताई, प्रीती बोलतीये हे शब्द ऐकायला कान आतुर झालेत ग. खूप साठलंय मनात, म्हणून या पत्राद्वारे माझ्या भावनांना वाट मोकळी करून देतेय. प्रीती, मोरे कुटुंबात जून 1988 मध्ये लक्ष्मीच्या पावलांनी तुझं आगमन झालं. काही दिवसातच प्रेमाने तू सर्वांना जिंकून घेतलंस. संजूची सहचारिणी, आईबाबांची लाडकी सून, बच्चे कंपनीची आवडती मामी, आमची गोड वहिनी, अशा अनेक भूमिका तू जबाबदारीने आणि व्यवस्थित पार पाडल्यात. तुझी भाचे कंपनी तर मे महिन्याच्या सुट्टीची चातकाप्रमाणे वाट बघायचे. नाटक, सिनेमा, सर्कस, गार्डन, गप्पा गोष्टी, विविध खेळ, किती धमाल असायची नाशिकला. तुमच्या दोघांच्या मदतीने आणि पाठिंब्याने मितेश के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज तर जयूला HPT कॉलेजला ऍडमिशन घेतलं. जयूचं MA दुसरं वर्ष चालू असताना आपण लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती.
जयूचा दाखवण्याचा कार्यक्रम, साखरपुडा, नाशिकला झालेलं लग्न, या तुझी भूमिका खूप मोठी होती प्रीती. संजू, राजू, प्रीती, प्रिया, तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टमुळे जयूचं लग्न कार्य नाशिकला व्यवस्थित पार पडलं. त्यावेळी तुझा उत्साह वाखाणण्याजोगा होता. शाळा सांभाळून खरेदी, नियोजन, रुखवत सगळं खूप हौशीने केलं होतंस तू. मितेशच्या लग्नाच्या वेळी आपण बघितलेल्या मुलींवर आपल्या चर्चा खूप व्हायच्या. यातूनच आपण रागिणी आणि मितेशची जोडी किती छान जमेल या निर्णयावर येऊन पोचलो होतो. आज मला शांत, मनमिळाऊ जावई आणि हुशार आणि कर्तबगार सून आहेत यात तुझा खूप मोलाचा सहभाग आहे प्रीती. लग्नच नाही तर घरातल्या प्रत्येक कार्यक्रमात तू उत्साहाने सहभागी होत होतीस, निस्वार्थ मदत करत होतीस. धम्मगिरीला आपण चौघांची झालेली निवांत आणि प्रसन्न ट्रीप, आमची विपश्यना आणि गेल्या 2-3 वर्षांपासून सुरू केलेला डॉक्टर दीक्षित डाएट, या सर्वांमुळे आमचं आयुष्य आनंदी, सुखकर आणि आरोग्यदायी झालं हे फक्त तुझ्यामुळे. तुम्ही दोघेही, संजू आणि तुझ्या आग्रहाखातर आम्ही या सगळ्या गोष्टी सुरू केल्यात. आपण कॅनडा आणि अमेरिकेची ट्रिप प्लॅन केली होती, सगळं ठरवलं, पण कोरोनामुळे आपला प्लॅन कॅन्सल झाला आणि लवकरच आपण पुन्हा तयारी सुरू करू या गोष्टीवरून तू किती उत्सुक होती आणि मला नेहमी फोन करून सांगायचीस. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये आपण फोनवर भरपूर गप्पा केल्यात. कोरोना आधी आपण नोकरीतून मुक्त झालोय आणि मस्त आयुष्य जगतोय, किती नशीबवान आहोत आपण ताई, असं तू नेहमी म्हणायचीस. आरोग्य, आयुर्वेदिक उपचार, शाळा, झालेलं बालपण, वर्क फ्रॉम होम या विषयावर आपण तासनतास फोनवर चर्चा करायचो. गेल्या वर्षी रागिणी पॉझिटिव्ह आली तेव्हा तू केलेल्या मार्गदर्शनामुळे तिला खूपच धीर मिळाला. आम्ही पण घाबरलोच होतो, पण तू आमची भीती तुझ्या बोलण्याने पूर्ण घालवलीस. किती ताकद होती प्रीती तुझ्या शब्दांत. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कुणाशीही तू मस्त गप्पा मारायचीस, त्यामुळे तू सगळ्यांना जवळची वाटायचीस. आज 1 महिना झाल्यानंतर तुझ्याशी बोलतीये, इतके विचार दाटून आलेत, कुठल्या विषयावर बोलू, मनात खूप साठलंय, पण यानंतरही मी पत्र रूपाने तुझ्याशी नेहमीच संवाद साधत राहील. संजू आता खूप सावरलाय. कोविडमुळे आम्ही कोणीच त्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाही, याची खूप खंत आहे मनात, खूप हतबल वाटतंय. संजूची काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण त्याच्या सोबत आहोत. गेला महिनाभर राजू, अजिंक्यची फॅमिली आणि नाशिकला असलेल्या सर्वांनीच संजूची खूप साथ दिली, काळजी घेतली. वातावरण नॉर्मल झालं की संजूला आमच्याकडे आणणार आहोत. आता थांबते प्रीती. निरोप घेताना तुझं आश्वासक वाक्य सतत आठवत राहील. लताताई, पुन्हा भेटूयात. मिस यू प्रीती. तुझ्यासारखी दुसरी प्रीती होणे नाही. हे मनोगत होतं माझ्या आईचं म्हणजे नणंद आणि प्रीती मामी, नणंद आणि भाऊजाईचं नातं किती आदर्श असू शकतं. प्रीती मामीने सगळ्यांशीच खूप छान नातं गुंफून ठेवलं होतं. खरंच प्रीती मामी सारखी परत होणे नाही. धन्यवाद. खरंच आहे, प्रीती मावशी सारखं दुसरं कधीच कोणी होणार नाही. मी जयंत दीक्षित यांना विनंती करते. राम राम. 86 साली माझं भाग्यश्री बरोबर लग्न झालं आणि मला 4 मेहुण्या लाभल्या. पैकी शमी आणि प्रीती या दोघी नाशिकच्या, त्यामुळे त्यांचा परिचय, संपर्क आणि सहवास लवकर झाला आणि जास्त झाला. आणि बोलता बोलता या मेहुण्या बहिणी कधी झाल्या हे कळलंच नाही. मी त्यांच्यापेक्षा बराच मोठा, म्हणून मी काही गोष्टी स्वतःहूनच ओढून घेतल्या. त्यांच्याशी मनमोकळे आम्ही सगळे वागायचोच, पण मी त्यांच्या फिरक्या घ्यायचो, चेष्टा मस्करी करायचो. परंतु प्रीतीला कधीही या गोष्टीचा राग कधीच नाही आला. उलट ती अत्यंत हसून खेळून माझ्या चेष्टा मस्करीचं ऍप्रिसिएशन करायची. ती खूप उत्साही होती, खेळकर होती, हसरी होती. ती कोणाची आई होती, कोणाची गुरु होती, कोणाची बहीण होती, कोणाची प्रेरणा होती, कोणाचं श्रद्धास्थान होतं.
कुठल्याही गोष्टीमध्ये जीव झोकून देऊन काम करायचं हा तिचा स्वभाव होता. विवेकानंद केंद्राची 92 साली भारत परिक्रमा निघाली. त्यावेळेस नाशिक रोड, देवळाली आणि भगूर इथले कार्यक्रम आयोजित करायचं काम तिच्याकडे होतं. ते तिने इतकं मनापासून केलं. दोघांनी हे तिन्ही ठिकाणचे कार्यक्रम मोरे सर आणि प्रीतीने अत्यंत धूमधडाक्यात केले, मोठ्या प्रमाणावर केले. शाळेतही तसंच तिचं होतं. ती सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत शाळेत असायची. दोघंही असायचं. त्यांचं ध्येय एकच होतं, आपली शाळा सर्वोत्तम म्हणून नावाजून आणायची. अनेक उपक्रम राबवले, अनेक कार्यक्रम घेतले. कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेला निधी सुद्धा उपलब्ध करून दिला. शिक्षणात स्तर उंचावला. खेळामध्ये मुलांना पुढे आणलं. आणि आम्हाला नेहमी सांगायचे, दीक्षित, ही शाळा आम्ही केंद्राची शाळा म्हणूनच विकसित करत आहोत. ही केंद्राची शाळा आहे. प्रीतीचं खरं नाव चंद्रप्रीती. ते चंद्रप्रीती हे नाव तिने सार्थक केलं वागण्या बोलण्यातून. ती प्रीती म्हणजे नावामध्ये प्रेम तर होतच, ममता होतीच, परंतु तिच्या वागण्या बोलण्यामध्ये चंद्राची शीतलता पण होती. सर्वांवर प्रेम करायची. ते अत्यंत निष्काम प्रेम होतं, निर्व्याज होतं, अमर्याद होतं. एकदा एखाद्याला आपलं म्हटलं की ती संपूर्ण मदत करायची, पूर्ण प्रेम करायची आणि अगदी आउट ऑफ द वे जाऊन ती प्रेम करायची. भाग्यश्रीचं नातं ती म्हणते तसं शब्दात ती सांगूच शकणार नाही, कारण त्या दोघींचे रोज फोन व्हायचे, तासनतास ते फोनवर बोलायचे. मी त्यांना म्हणायचो, अगं तुम्हाला एवढे काय विषय आहेत बोलायचे, तुम्ही काय बोलता एवढं मला कळत नाही. त्यांचे अखंडपणे 1-1 तास फोन चालायचे. तिच्या आणि म्हणून ती बोलूच शकत नाहीये. तिच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये शीतलता किती होती, तर सूर्यासमोर चंद्र कधी कधी दिवस येतो अनेकदा, त्यावेळेस तो सुद्धा पूर्णपणे झाकावून घेतो, प्रकाशहीन होतो, परंतु स्वतःचं अस्तित्व तो गमावत नाही. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तो आकाशात निस्तब्ध असतो, निशब्द असतो, प्रकाशहीन असतो. आणि संध्याकाळ झाली, रात्र पडली की पुन्हा आपल्या शीतल प्रकाशाने सर्वांना तो मोहून टाकतो. तसंच प्रीतीचं होतं, कारण ती चंद्रप्रीती होती. अनेकदा हे जाणवायचं की आपली सगळी भावंड हा तिचा एक हवा कोपरा होता. सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, एकत्र बोलावं, एकत्र ट्रिप काढाव्या, हे तिचे नेहमीचे प्लॅन असायचे. आणि ते अनेकदा पूर्ण पण करून आणले. सगळ्या भावनांचे फोटो एकत्र काढायचे लग्नाच्या निमित्तानं मला वाटतं तिने साधलाच होता. तर अशी ही प्रीती सगळ्यांवर अमर्याद, निष्काम, निर्व्याज प्रेम करणारी आपल्याला सोडून गेलेली आहे. गदी माडगुळकर गीत रामायणात म्हणतात, 2 ओंडक्यांशी होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. आपण सर्वजण हा जीवनाचा भवसागर पार करत असताना प्रीतीचा हा सहवास आपल्याला लाभला, परंतु ती केवळ आपल्या सगळ्यांसारखी एक साधा ओंडका नव्हता, तर तो चंदनाचा ओंडका होता. आपलं जीवन तिने आनंदित केलं, सुगंधित केलं. ती परत केव्हा भेटेल हे माहित नाही. क्रूर काळाच्या एका लाटेने आपल्याला विलग केलेलं आहे. काही जन्मांतरी आपण पुन्हा एकदा भेटू, परंतु त्यावेळेस सुद्धा तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं वागणं, तिचं प्रेम, तिच्या वागण्याची शीतलता, यावरून आपल्याला नक्कीच असं वाटेल की हे आपली जन्मजन्मांतरीची कोणीतरी आहे. निश्चितच ती पुन्हा आपल्याला भेटेल आणि आपल्याला असं वाटेल की आपली जन्मजन्मांतरीची कोणीतरी आहे.
हो, ती नक्कीच आपल्याला भेटणार आहे. ज्योती सबनीस. हॅलो मनू, आवाज येतो? हो मावशी, आवाज येतोय. येतो रजा? हो हो. एक मिनिट. ओम शांती. मावशी कॅमेरा नीट सेट कर फक्त. काय करू रजा? कॅमेरा नीट सेट कर, तू दिसत नाहीयेस नीट. बरं बरं आले. आता दिसते का रजा? दिसते का हो आता? हो हो, दिस मावशी. हाँ. ओम शांति। फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र में संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है. हो, आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं एक उमरभर आपण एकमेकींना धरून राहायचं, पण ते नियतीला मान्य नव्हतं. नियतीने तिचा खेळ वेगळाच सुरू केलेला होता. अचानक कोरोनाचं निमित्त करून ती आम्हाला सोडून गेली. तिच्या कितीतरी आठवणी सांगू मी. आमच्या ह्याच्या अमृताच्या लग्नामध्ये आम्ही जुगजुग गाडीचा एक फोटो काढलेला आहे 5 जणांचा. आणि मी म्हणजे पहिली होती, इंजन होते मी त्या गाडीची. आणि अचानक आमचा प्रवास हसत खेळत चालला होता आणि असेच आम्ही एकमेकांना हाताला धरून उभारलो होतो. अचानक इंजन मध्ये काहीही बिघाड नसताना, गाडी सुरळीत चालत असताना सुद्धा अचानक 3 नंबरची बोगी आपला ट्रॅक सरकून खाली घसरली आणि घसरली ती परत कधी सापडलीच नाही. तिचा हात आम्ही पक्का धरून ठेवलेला होता एकमेकांच्या हातात, पण ती माझा हात सोडून, मी मोठी बहीण असून माझा हात सोडून ती कुठे निघून गेली ते माहित नाही. किती किती हुडकले तरी ती मला मिळाली नाही. आणि बिघाड झाला आणि इंजिन मध्ये नव्हताच ते, पण तरी तो घसरून जाऊन ती कुठे गेली आणि ती वेगळ्याच प्रवासाला आपल्याला सोडून सगळ्यांना आठवणी कधी न परत येणाऱ्या प्रवासाला ती निघून गेली. आणि तिचं म्हणजे बहिणींच असं नाही, बहिणींच असंच नाही, शाळेत पण तिचं किंवा एकमेकांचे हात आम्ही घट्ट धरून ठेवलेले होते. हा माझ्या ओंजळीतला 8वं पुष्प आहे. आम्ही 5 बहिणी, 1 भाऊ आणि आई बाबा असे 8 जण होते. ते त्याच्यातलं हे 8वं पुष्प. पाठीला पाठ लावून आलेली बहीण, पंचारती मधली अखंड तेवणारी दीपज्योत, 5 बोटातील ताटकण्याने उभं असलेलं मधलं बोट आणि त्या बोटाच्या आधाराने आम्हा बहिणींची घट्ट झालेली मूठ. आमची ओंजळ आज रीती झाली. आता फक्त मागे उरली ती स्मरण पुष्प. तुझ्या परिपूर्ण व्यक्तित्वाची, तुझ्या गुणांची, तुझ्यातल्या माणसांची, तुझ्यातल्या बहिणींची, तुझ्यातल्या शिक्षकांची, अनंत विद्यार्थ्यांची संस्कार करणारी, भाच्यांवर भाचीवर नितांत आईसारखं प्रेम करणारी, पतीच्या खांद्याला खांदा लावून सहजीवन सुखकर करणारी अर्धांगिनी आणि एक रसरशीत जीवनशलाका होती, जी कायम तळपत तेजाळत राहील. पुस्तकी शिक्षणाबरोबरच शिस्त, संयम, सदाविचार आणि सुसंस्कार देणारी तू आयुष्य कसं जगावं हे शिकवताना मुलांसोबत असे अनेक धडे तू सुद्धा गिरवलेस. आणि आमच्यासाठी एक आदर्श वस्तुपाठ किंवा जीवनात कसे वागावे हे प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाला तू शिकवून गेलीस. आणि तुझी जागती ज्योत प्रत्येकाच्या मनात, हृदयात, आतल्या कोपऱ्यात कुठेतरी आम्ही कस्तुरी सारखी जपून ठेवलेली आहे. आणि प्रीतीचं
याच्यात तर होतच, शाळेत होतं, समाजकार्य करणारी होती. अध्यात्मात पण तिची खूप प्रगती झालेली होती. शिवबाबांची सेवा तिने नितांत केली होती आणि म्हणूनच शेवटी तिला शिवबाबांनी त्यांच्या ऍडव्हान्स पार्टीमध्ये त्यांचं पुढील कार्य करण्यासाठी म्हणून तिची निवड केली आणि तिला हाताला धरून त्यांनी तिथे नेलं तिला. आणि ती आता तिथे खूप आनंदात आहे, खूप आहे. तिला आवडीचं काम मिळालेलं आहे आणि ती त्यातच रममाण झालेली आहे. आपणही आता याच्या पुढे तिचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून, आणि दुःख तर मनात आहेच, मनात दुःख खूप कधीच न जाणारी जखम झालेली आहे ही, कधीच अंतापर्यंत राहणारी आहे. आणि मग असं आपण तिला शतशः तू कामाच्या स्मरणात अखंड, तू आमच्या स्मरणामध्ये म्हणजे आमच्या स्मृतीमध्ये अखंड तेवत राहशील, मंद ज्योतीप्रमाणे आमचं मन उजळत राहशील. तुला शतशः प्रणाम. ओम शांती. खरंच ती एक परिपूर्ण व्यक्तिमत्व होतं. पुढील नाव प्रेरणा निषाद कुलकर्णी. हॅलो. आता येतोय ना माझा आवाज? हो, येतात आवाज. प्रिय प्रीती आत्या, माणूस जातो पण त्याच्या जवळच्या लोकांच्या स्मृतीपटलावर कायमच्या आठवणी ठेवून जातो. अगदी लाखात एक माणूस असा असतो ज्याच्याकडे निर्मळ अंतःकरण आणि मधुर वाणी या दोन्हीचा संगम असतो. तू त्यामधीलच एक आहेस. आपल्याकडून कधीच कोणी दुखावलं जाऊ नये यासाठी ती नेहमी धडपड असायची. कधीही तुझा हसतमुख चेहरा पाहिली की अगदी प्रसन्न वाटायचं. माझी आजी आणि अक्का आजी या दोन्हींमध्ये मी कधी फरक केलाच नाही. जशी माझी आजी तशीच माझ्यासाठी अक्का आजी देखील होती. आणि तू सुद्धा मला तिचंच प्रतिरूप वाटायची. श्रुत बीजापोटी फळे रस्त गोमटी ही युक्ती तुम्हा दोघा मायलींकडे पाहिल्यावर सार्थ ठरल्यासारखी वाटते. संत तुकाराम म्हणतात, आपण त्याचा सुवासच त्याची कीर्ती पसरवत असतो. त्याप्रमाणे सज्जन माणसाचे कार्य आपोआप सर्वदूर पसरले जाते. तू तुझ्या कार्यामुळे प्रत्येकाच्या मनामनात घर करून आहेस. मग ते कार्य ज्ञानदानाचे असो वा ब्रह्मवारीचे विचारदानाचे असो. तू कसंही कमी ठेवलेली नाहीस. हातात घेतलेल्या कामासाठी तू तुझे 100% द्यायचीस हे आम्हा सर्वांना ज्ञातच आहे. सामाजिक कार्य करताना तू कधी घराकडे, घरातील व्यक्तींकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाहीस. आई नेहमी सांगते, जितक्या मनोभावे तू अक्काची सेवा करायची, अगदी तितक्याच मनोभावे तू तुझ्या सासूबाईंची सुद्धा सेवा केलीस. आणि त्यांचेच आशीर्वाद, त्यांच्या सेवेने मिळालेलं पुण्य आई नेहमी सांगते, जितक्या मनोभावे तू अक्काजीची सेवा करायची, अगदी तितक्याच मनोभावे तुझ्या सासूबाईंची सुद्धा केलीस. आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या सेवेने मिळालेल्या पुण्य तुझ्या गाठीशी भरपूर होतं. चांगली लोक देवाला लवकर प्रिय होतात असं ऐकलं होतं. ते खरंच असतं हे तू गेल्यावर मला कळालं. चंद्रप्रीती या तुझ्या नावाप्रमाणे चंद्रासारखी निर्मळ तू होतीस. पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे मनातील सगळं मळप दूर होतं, अगदी तसंच तुझ्याकडे पाहिल्यावर नवी ऊर्जा आम्हा सगळ्यांना मिळायची. तुझ्यासारखी इतकी प्रेमळ आत्या गमावल्याचं दुःख खूप आहे. 1% जरी मला तुझ्यासारखं बनवण्यात मी स्वतः यशस्वी झाले तर तीच तुला खरी श्रद्धांजली असेल. शेवटी परमेश्वराकडे हेच मागणं आहे की तुझ्या आत्म्याला शांती लाभो. तुझ्या नश्वर आत्म्याला माझी शब्दांजली अर्पण करते. धन्यवाद. अक्षय सबनीस. मी प्रीती मावशीचा भाचा. लहानपणी आम्हाला प्रीती मावशीचा खूप कमी सहवास, पण जेव्हा आम्ही थोडे मोठे झालो
त्याच्यानंतर जेव्हा मावशांचा सहवास मिळाला तेव्हा त्यांनी आम्हाला अतिशय प्रेम दिलं. आणि आयुष्यात कधीही काही प्रॉब्लेम आला, कधीही काही काउन्सिलिंग पाहिजे असेल, काही कुणाचा सल्ला पाहिजे असेल, तर कायम आम्ही प्रीती मावशीला फोन करायचो. आणि प्रीती मावशी कधी पण मोरल आणि असा परफेक्ट सल्ला द्यायची की आयुष्यातल्या कुठल्याही अडचणींना सामोरं जाण्याची ऍटलिस्ट बळ बळ यायचं. असं म्हणतात की जोपर्यंत तुम्हाला आठवणारे लोक तुमच्या आठवणी जगात आहेत, तोपर्यंत तुमचा मृत्यू झालेला नसतो. सो जोपर्यंत आपल्या मनात प्रीती मावशीच्या आठवणी, प्रीती मावशीचे संस्कार आणि तिने दिलेल्या शिकवणी आहेत, तोपर्यंत प्रीती मावशी आपल्यामध्ये शरीराने जरी नसली तरी मनाने जिवंत आहे. आणि प्रीती मावशीला भावपूर्ण श्रद्धांजली, तिच्या आत्म्याला शांती मिळो. आणि दीक्षित काकांनी म्हणल्याप्रमाणे जन्मजन्मांतरानंतर आपण प्रोबॅबली प्रीती मावशीशी परत भेटू आणि तेव्हा सेम प्रीती मावशी सारखी ती आपल्याला भासेल. सो ओम शांती. थँक्यू. नक्कीच अक्षय दादा. पुढचा आहे प्रवीण वायकुळे. चालू आहे ना कॉल? हॅलो. हॅलो, तुमचा connect व्हिडिओ केलं. ऑफ आहे का? हो, जरा इथं नेटवर्क डाऊन आहे म्हणून व्हिडिओ ऑफ केलेला आहे. ओके ओके. बोलू ना? हो. येस. हा, वास्तविक पाहता ज्या घटनेचं वर्णन निशब्द असं करायला पाहिजे त्याच्याबद्दल शब्द बोलणं म्हणजे फारच अवघड गोष्ट आहे. माझा आणि त्यांचा परिचय तसा फार जास्त नाही, पण 7 वर्षापासून तेव्हापासून माझं लग्न झालं, म्हणजे माझ्या मिसेसच्या त्या मामी. पण एवढं जवळ माझं त्यांचं नातं होतं की जेव्हा पण आम्ही भेटायचो कमीत कमी एक असं वाटायचं की फार म्हणजे लहानपणापासून यांची माझी ओळख आहे. आणि विशेष ही घटना ऐकल्यानंतर चटका लागणारी विषय असा की फक्त 15 दिवस आधी आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं होतं एका कार्यक्रमामध्ये. आणि एवढी अवांतर चर्चा केली होती त्या 10-15 मिनिटांमध्ये. आणि अगदी नावाप्रमाणे त्यांच्या म्हणजे तोंड भरून कौतुक कसं करावं हे त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. वास्तविक पाहता अशी लोक फार कमी असतात जगामध्ये की जे दुसऱ्याचं एवढं तोंड भरून कौतुक करतात. आणि असा एखादा स्वार्थ असा शब्द त्यांच्या आयुष्यात मला तरी जेवढा माझा परिचय आहे त्याच्यात मला असं कधी त्यांच्या डिक्शनरीत जाणवलंच नाही. अतिशय निस्वार्थीपणे, अगदी असं प्रेमळ भावनेने आणि फार असं फार मोठ्या मनाने अगदी तुमची नोकरी कशी आहे, कुठे करतात, म्हणजे त्यांचं जे 5 मिनिटात त्या मामी घ्यायच्या, अशी त्यांची एक आठवण आयुष्यभरासाठी माझ्या मनात तरी निश्चितच राहणार. आणि माझा जो शेवटचा जो त्यांच्याशी संवाद झाला एका दुःखद प्रसंगाच्याच ठिकाणी झाला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये शेवटचं जे उत्तर कार्य असतं तिथं आम्ही 15-20 मिनिटं दोघं सोबत बसून जेवण केलं आणि अध्यात्मावरती आम्ही 15-20 मिनिटं चर्चा केली. तेव्हा मला एक शब्द वाक्य आठवतं त्यांचं, त्या सहज बोलून गेल्या पण कदाचित ते वाक्य आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. त्या मला म्हटल्या होत्या की आयुष्यात माणूस काय घेऊन जातो, फक्त त्याचे चांगले शब्दच ठेवून जातो इथं मागे. बोलत राहायचं, करत राहायचं आणि आपले चांगले विचार लोकांसाठी सोडून जायचे. तेव्हा असं वाटलं नव्हतं की या कदाचित भविष्यवाणी करता त्यांच्या तोंडातून की काय, सहज ते शब्द निघाले. निघताना मला म्हटलं की आमचं नवीन घर बघायला आले नाहीत तुम्ही अजून जावई बापू. आणि मी त्यांना आश्वासनही दिलं होतं की आता हा कोरोना संपू द्या आणि नक्की तुमच्याकडे आम्ही येणार आणि अगदी हक्काने 8 दिवस राहणार. तर असं वाटलं नव्हतं की कोरोना संपण्याच्या आधी त्याच आपल्यातून निघून जातील. बघा ही घटना निशब्द करण्यासारखी, परंतु शब्दात आता या त्यांच्याबद्दलचं वर्णन करणं सुद्धा कठीण आहे. त्यांचा चेहरा नेहमी हसणारा चेहरा होता. कायम आनंद, दुःख हे त्यांच्या चेहऱ्यावरती कधी दिसायचं पण नाही, परंतु त्यांना अतिशय भावना होत्या सगळ्या भावना होत्या. नातं जवळचं असो, दूरचं असो, नातेवाईक असो नको असो, पहिल्या भेटीमध्ये ती व्यक्ती अशा पद्धतीने बोलायची की असं वाटायचं की
अनेक वर्षापासून अनेक अनेक जन्मापासून आपलं यांच्याशी नातं आहे. माझ्या घरी त्या आल्या तोंड भरून. आताच्या काळात दुसऱ्याचं कौतुक करणं फार सहजासहजी शक्य होत नाही लोकांना, परंतु त्यांचं ते एक वैशिष्ट्य ठेवून आपण हसत हसतच त्यांना आदरांजली व्हावी ना, हसत हसतच आयुष्यभर त्यांना लक्षात ठेवावं. शेवटी जगणं मरणं हे काही आपल्या हातात नाहीये आणि ते प्रत्येकाच्या विधिलिखित लिहिलेलं आहे. आणि आताच मग अनेक लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना म्हटलंच आहे की चांगल्या लोकांची जगात जशी आपल्याला गरज आहे तशी कदाचित वरती परमेश्वरालाही गरज असावी. आणि पुढील कार्यभाग करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे त्यांना बोलवून घेतलं. या सगळ्या प्रसंगातून त्यांचे जे सहजीवन साथी आहेत आमचे संजीव मामा, त्यांना ईश्वर हे सगळं पचवण्याची शक्ती देव. आणि प्रीती मामी जरी आपल्यात नसल्या तरी आम्ही सगळे त्यांचे विचार, आचार, संस्कार, त्यांचे जे चांगल्या आठवणी घेऊन सदैव संजीव मामांच्या सोबत आहोतच. अगदी आजीवन शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आणि त्यांना कधी अशी निश्चितच एवढा मोठा परिवार आहे त्यांचा, तर निश्चितच त्यांनी अशी भावना बाळगू नये. आणि मामी आपल्यात नाहीये तसं म्हणायची गरज नाही. त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या आठवणी आपल्यामध्ये आहेत आणि ते कायमस्वरूपी हसत हसत आयुष्यभर त्यांना लक्षात ठेवावं, आपल्या स्मरणात ठेवावं. आणि ईश्वराकडे हीच प्रार्थना करावी की त्या जिथे पण असतील, जसं त्यांनी आपल्यामध्ये इथं जन्म घेऊन आपल्या सर्वांना आनंदी केलं, तसंच त्या जिथे पण त्यांचा कार्यभाग करतील तो आनंदी ठेवण्याचाच करतील. एवढंच म्हणून मी माझं त्यांच्याबद्दलची जी आदरांजली आहे ती वाहतो. खरंय, ती नेहमीच म्हणायची, आनंद से रहो और आनंद दो. तसंच आपण सगळेजण हा आनंद सगळ्यांमध्ये स्प्रेड करूया. या पुढील नाव आहे शेखर दादा कुलकर्णी. येतोय आवाज? हो हो, आवाज येतोय. आमची मावस बहीण प्रीती, सुंदर प्रीती म्हणतात, पण आम्ही प्रीतीनेच ओळखलं जायचो. तिचं नाव पक्की म्हणून एक दुसरं नाव होतं तिचं उर्फ. आणि आमच्या जीवनात म्हटलं की आमच्या कुटुंबात म्हटलं कुलकर्णी कुटुंबात तर तिचं चांगलं एकदम असं आदर्श व्यक्तिमत्व आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये होतं. ती माझ्याच पेशातली होती, त्यामुळे माझं तिचं फार जुळायचं. मी शिक्षक आहे, ती शिक्षक होती. जेव्हा शिक्षक होती तेव्हा ती माझ्याकडे आली होती. आणि नंतर मुख्याध्यापक झाल्यानंतर सुद्धा ती माझ्याकडे आली होती. आणि जेव्हा आम्ही एकमेकांमध्ये गप्पा मारायला बसायचो की मी माझ्या शाळेतलं काय ऍक्टिव्हिटीज असतो ती ऍक्टिव्हिटीज तिला सांगायचो. मग ती म्हणायची, अरे हे माझ्या शाळेत नाहीये, मग तू माझ्या एक तर नाशिकला आला ना, माझ्या शाळेतल्या पीटी सरांना भेट, तू सांग की काय कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे. करण्याची ताकद तिच्यामध्ये किती होती. चांगलं जेवढं आहे तेवढं चांगलं त्यांनी घ्यावं आणि ते मुलांपर्यंत द्यावं. ते मी तिच्याकडनं भरपूर शिकलो. मामा तू म्यूट झालाय मामा. ओके ओके हो ओके, आता ऐकू येतंय. हो हो. टॅग होती ती इतकी भारी होती. किंवा रागा जरी एखादं पटलं नाही तरी त्याचा जरी सल्ला द्यायचा असेल, रागामध्ये द्यायचा असेल, शाळेमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायची तिची नक्कीच आणि होती. आणि ती मुख्याध्यापक म्हणून आदर्श मुख्याध्यापिका होती. माझे काही नाशिकमध्ये काही क्रीडा शिक्षक मित्र आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा त्या शाळेचं मी सगळं माहिती विचारली होती की तिला मी अगोदर त्यांना सांगितलं नव्हतं की ती माझी मावस बहीण आहे.
पण त्यांच्याकडनं सुद्धा तिच्याबद्दलचं जे काही मला भावना समजल्या, तिच्याकडनं जे काही तिच्याबद्दल समजलं, माझं खरोखर कॉलर टाईट झाली होती. आणि नंतर मी त्यांना सांगितलं की ती माझी मावस बहीण आहे. म्हणजे नाशकामध्ये खरोखर एक चांगले मुख्याध्यापिका म्हणून सुद्धा तिने आपलं जे क्षेत्र होतं ते गाजवलं. नवीन नवीन उपक्रमात तर मी सांगितलं की फार त्यांना आवड होती आणि यायचे शमी नमी फकी हे सगळे एकदा पण इतकं मस्त की ती म्हणे मला तुझ्या शाळेत घेऊन जायचं, मला चल तुझ्या शाळेत यायचंय. माझ्या शाळेत आली, शाळा फिरली, मी तिला शाळा दाखवली सगळी. मग त्यातलं तिने काय काय घ्यायला पाहिजेत, अगदी पेन आणि वही घेऊन तिने लिहून ठेवलं की माझ्या शाळेमध्ये हे करायला पाहिजे. एवढी एखाद्या संस्थेबद्दल किंवा एखाद्या आणि समाजमुख काय काम करायला पाहिजे हे सुद्धा तिने चांगलं आम्हाला शिकवलेलं आहे. आता वेळेअभावी भरपूर बोलण्यासारखं आहे आणि अजून काही बरेच आहे बोलण्यासारखं, पण आता इतका 2 तास झाली आपली मीटिंग चालू आहे. पण मीटिंग म्हणजे श्रद्धांजलीचा कार्यक्रम. आणि मला एवढंच सांगायचं आहे की ती ज्या आजाराने गेली आहे त्या आजाराने तिने जायला पाहिजे, नको पाहिजे होती, ही मनापासून इच्छा होती की कधीच अशा जे काही आता आपल्या सराउंडिंग मधले बरेच जणांचं असं दुःखद निधन झालंय, त्यांना सगळ्यांना मी श्रद्धांजली वाहतो. आणि आपण सगळ्यांनी याच्यातनं एक श्रद्धांजलीमध्ये शिकावं की आपण स्वतःची सुद्धा काळजी घ्या, दुसऱ्याची काळजी घ्या, या महामारीपासून आपण सावध राहा. आणि आपण सगळ्यांनी सावध राहिलं तर ती खरोखर तिला श्रद्धांजली राहील की मी माझा त्याग केलाय, पण त्यातनं तुम्ही शिका आणि तुम्ही स्वतःला स्वतःचं कुटुंब व्यवस्थित ठेवा, ही तिने शिकवण देऊन गेली असं मी समजतो. देव तिच्या आत्म्यात शांती देव. आणि सगळ्यांना जे जे तिच्या सगळे सहवासात होते त्यांना सगळ्यांना दुःखाचा डोंगर पसरलाय, त्या डोंगरातून देव त्यांना सावरण्याची ताकद देव, हीच मी आजची तिच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. मामानी शेवटी दिलेला मेसेज खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आपण सगळेच त्याचे पालन व्यवस्थित करूया. पुढील नाव आहे सबनीस काका. हॅलो, बऱ्याच जणांच्या आपण श्रद्धांजली ऐकल्या आता. अशी वेळ आपल्याला असं कधी वाटलं नव्हतं, पण आली आता. एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, ऑनर अँड शेम फ्रॉम नो कंडिशन राईज, ॲक्ट ऑन युअर साईड वेल देअर ऑनर लाईज. तशाप्रमाणे तिने स्वतःचं जे ऑनर आहे ते स्वतः मिळवलं होता आणि त्यामुळं सगळ्याकडे ती लोकप्रिय होती, सगळ्यांना आवडत होती, सगळ्यांची लाडकी झाली होती आणि लोकांना जे पाहिजे ते तिच्याकडे मिळत होतं. हेच खरं तिचं मोठं हे आहे, यश आहे. आणि या सगळ्या लोकांनी जे आपल्या भावना व्यक्त केल्या तर त्यामध्ये मी पण सहभागी आहे. पण अशी वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं, त्यामुळे मी पण खूप दुःखी आहे. आणि जे म्हणतात ना, जो आवडतो सगळ्यांना तोच आवड आहे देवाला. त्यामुळे देवाला सुद्धा ती आवडती झाल्यामुळं लवकरच ती आपल्या शिवबाबाकडे निघून गेली आणि तिचं सुद्धा ते प्रचंड कार्यरत असेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि काही दिवसांनी आम्ही पण शिवभक्तीत जाणार आहोत, मग तिथं तिची भेट होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझी पुन्हा भावपूर्वक श्रद्धांजली व्यक्त करतो. धन्यवाद. ऐकू आली की नाही? हॅलो हॅलो, हा काका. हॅलो, ऐकू आलं ना? ऐकू आलं ना? हो ऐकू येतंय. हो हो काका. या पुढील नाव आहे पुरुषोत्तम वाघमारे. साधना बोरवाडकर. आय गेस ते इथे नाहीये. शिल्पा वाघमारे. आय थिंक हे तिघही नाहीये तिथे उपस्थित.
अजून कोणाला आपल्या भावना व्यक्त करायचं त्यांनी प्लीज हँड रेज करा. सनी, अजिंक्य सनीला अनम्यूट कर. हॅलो, आवाज येतोय माझा? हो येतोय. ओके. आईबद्दल काय बोलावं? आई फारच लवकर सोडून गेली आपल्याला. काही वाटलं नव्हतं असं. मला तर रात्रीच आला होता पप्पांचा मेसेज की आई बाबा दोन्ही सिरियस आहेत. त्याच क्षणी मी जॉबवरती होतो त्यावेळेस मी लगेच पळालो आईला फोन करायला. आईने नाही उचलला. बाबांना केला ट्राय, बाबांनी पण नाही उचलला. ते त्यावेळेस बहुतेक ऑक्सिजनवरच होते. असं वाटलं नव्हतं की असं एकदम काहीतरी एक्स्ट्रीम होईल. फार फार दुःखद झालंय. आता आईसोबतच्या माझ्या आठवणी कुठून सुरू करावं आणि काय काय सांगावं असं झालं. तर माझ्या नावापासनं माझं जे नाव आहे ते पण ते आईनेच मला दिलेलं आहे. त्याच नावाने मला आजपर्यंत सगळे ओळखतात. ज्यावेळेस तिचं आणि माझं बोलणं व्हायचं त्यावेळेस ते पहिला शब्द तिचा हेच असायचा की सनी किती हँडसम दिसतोस रे तू. दरवेळेस तिचं फार दरवेळेस तिला माझा खूप अभिमान वाटायचा. दरवेळेस मी काही केलं की तिच्याशी माझं बोलणं झालं की तिला फार अभिमान वाटायचा माझा. दरवेळेस कौतुक करायचे खूप ती माझं. तिची फार इच्छा होती की ती इकडे US ला यावं तिने आणि माझं घर बघावं. हे सगळं झालं. ते स्वप्न काही तिचं पूर्ण नाही झालं. आमचं बोलणं झालं होतं तिला शिकागोला घेऊन जावं. स्वामी विवेकानंदांच्या जिथे कॉन्फरन्स झाली होती तिकडे जायची तिची फार इच्छा होती. ती काय पूर्ण सुचत नाही. पण तिला फार मिस करतो मी. कारण आता माझ्याशी बोलणार कोणी नाही. माझं कौतुक करणार तिच्यासारखं कोणी माझं कधी कौतुक नाही केलं. आधी स्कूल डेज पासून असो किंवा कॉलेज डेज पासून असो मला काही अवॉर्ड मिळाला किंवा माझे जर मार्क चांगले आले की पहिली तीच असायची माझं कौतुक करणारी. तिचा जो स्वभाव मी कधीच विसरू नाही शकणार. दरवेळेस ती खूप अप्रिसिएशन करायची आणि खूप मोटिवेशनल पर्सनॅलिटी होती तिची. तिला बघून आपल्याला पण उत्साह यायचा की आई किती काही करते. ती लोकांसाठी एवढं सगळं करते. तिच्या स्कूलसाठी तिने एवढं सगळं केलं. नातेवाईकांमध्ये ती एवढी मिळून मिसळून राहायची. तिचा तो स्वभाव जर कधी लाभला मला तर काय बोलावं मला हेच कळत नाही आता. पण आय मिस यू अँड आय लव्ह यू. I hope we can meet each other soon in heaven. I miss you. Thank you. सनी, तिच्या गुणांपैकी आपल्याला एखादा जरी लाभला तर आपलं आयुष्य खूप धन्य होणार आहे. पुढील नाव KCS पेट्रोलियम. सॉरी DYM घेतीये. हॅलो, आवाज येतोय का? हो. प्रीती मामींबद्दल काय बोलायचंय की त्यांची जी पोकळी आहे ती भरून येणार नाही कधी. त्यांचा आणि माझा मागची भेट म्हणजे 12 फेब्रुवारी 2019 माझ्या पेट्रोल पंपाचा ड्रॉ होता. त्यावेळेस आम्ही त्यांच्या इथे मुक्कामी होतो आणि एक दिवस मुक्कामी राहिल्यानंतर त्यांनी सकाळी उठल्यानंतर इतके कॉन्फिडन्सली सांगितलं की ड्रॉ तुमचाच लागणार. आणि त्यांचे जे वाक्य आहेत ते अक्षरशः खरे ठरले. 10:30 वाजता जेव्हा ड्रॉ झाला अक्षरशः मी गळ्यात पडून रडलो तुमची.
आता मुंबईचा प्रवास थांबवते प्रवास आमचं एक हक्काचं जे घर होतं एक नाशिक, तिथे हक्काने जायचो किंवा दिंडोरीला जायचो किंवा सप्तशृंगीला जायचो. आता ते एक नाही राहिलं, एक मनात खंत आहे. जास्त काही बोलणार नाही, तुमची श्रद्धांजली. खरंच आहे, मावशीच्या प्रत्येक नात्यातील वीण किती घट्ट होती ना. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या भावना अगदी प्रेमळ आहेत. मला इथं तिच्याबद्दलची अजून एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. ती म्हणजे जसे तिने कौटुंबिक प्रेमाबरोबरीने विद्यार्थ्यांवरचे देखील तितकेच प्रेम आहे. आपली सामाजिक बांधिलकी ही तिने जपली आहे. त्याचे एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवते. अजिंक्य, प्लीज व्हिडिओ शेअर कर. माझे विद्यार्थी बाळांनो, मी काल सहज मधुभाषणी केलं दोन्ही इंग्लिश मराठी. ते काही पुस्तक काढलं नाही, मला जे वाटलं ते लिहिलं. आणि मी तेव्हा विद्यार्थी इथे येऊन माझा पेन थांबला आणि मी म्हटलं, माझे विद्यार्थी माझा ऑक्सिजन आहे. त्यांच्याशिवाय मी व्हेंटिलेटरवर मी त्यांचे माझे विद्यार्थी आज म्हणजे इतकं जबरदस्त प्रेम त्यांनी मला मिळालं. मी त्यांच्यावर केलं. माझा निश्चित होता की शाळेतली मुलंही चांगली मुलं मागायची आणि त्याप्रमाणे त्यांच्या आईने मला प्रेम मिळालं. तुम्ही माझं ऑक्सिजन असता. खरंच आहे, ती या व्हिडिओत बोलल्याप्रमाणे की विद्यार्थी हे तिचं ऑक्सिजन आहे आणि ते जर नसतील तर मी व्हेंटिलेटरवर जाईल. आणि अगदी असंच मावशीच्या शेवटच्या आयुष्यामध्ये घडलं. मी मोरे काकांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्या. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, इथे ना स्पीकर्स करा, हे स्पीकर्स याच्यावरती क्लिक करा. हॅलो, आवाज येतोय गौरी? येतोय काका आवाज? हो काका. व्हिडिओ दिसतोय का? हो हो दिसतोय, व्हिडिओ पण दिसतोय आणि आवाज पण येतोय. ओके. आज प्रीतीला जाऊन महिना झाला आणि त्या निमित्ताने आपण सगळेजण तिच्याविषयी या सगळ्या भावना व्यक्त करतोय. हा पूर्ण महिना किंवा त्याच्या आधीचे 15 दिवस संपूर्ण माझ्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारी घटना होती. आम्ही काश्मीर करून आलो. त्या ठिकाणी अतिशय आनंदाची ट्रिप झाली. आल्यानंतर मला ताप आला आणि तिला थोडा खोकला आला. त्यामुळे मायक्रोफोन म्यूट ठेवा. Day7 Prime. काका करा कंटिन्यू. म्यूट झालेत ते. ओके. तर 12 तारखेला ताप आल्यानंतर फॅमिली डॉक्टरकडे
प्रथम संपर्क करून त्यांनी घरीच आम्हाला औषधोपचार करायला दिले आणि मग नंतर दोघांनाही ताप कंट्रोल न झाल्यामुळे हॉस्पिटलला जावं लागेल हे सांगितल्यानंतर मग जी धावपळ सुरू झाली, 2 दिवस हॉस्पिटलच मिळाले नाही आणि नंतर ऑक्सिजन बेड मिळतोय म्हणून अजिंक्य आणि सर्व नातेवाईकांनी जी धावपळ केली त्यावेळेस तो बेड मिळाला. तर नातेवाईक प्रीतीला म्हणत होते की तुझा स्कोर कमी आहे, तू काही ऍडमिट होण्याची आवश्यकता नाहीये, फक्त आपण मला म्हणजे काकांनाच ऍडमिट करू. पण तसं न होता तिने तिथे मला पण ऍडमिट व्हायचंय असंच आग्रह धरला. एकच बेड मिळाला सुरुवातीला, दुसरा बेड मिळायला ते प्रयत्न करत असताना थोडा वेळ होता. ती आतमध्ये जाऊन लोकांना ते विनंती करत होती की आम्हाला 2 बेड मिळालेच पाहिजे आणि नंतर वर जाऊन तिने प्रयत्न करून 2 बेड मिळवले आणि त्यानंतर मला वरती नेलं. तिथे त्या रात्री थोडा तिला त्रास होतच होता, पण संपूर्ण माझी काळजी घेणं ती तिथे करत होती. आणि मला एक वाक्य फक्त इथे सांगायला हे होईल की ती जी नर्स होती त्या ठिकाणी, हॅलो, आवाज येतोय? हा येतोय हो, आवाज येतोय येतोय. काका. तर त्या नर्सने मला डिस्चार्ज देताना एक जे वाक्य सांगितलं ना, त्या वाक्याने मी खूप हादरलो. नर्स मला म्हणे, तुम्ही जेव्हा दोघं आले होते त्या काकू आधी आल्या आणि त्या काकूंनी मला सांगितलं की बेटी माझा स्कोर कमी आहे, मला ऍडमिट व्हायची आवश्यकता पण नाहीये, पण काकांची तू खूप काळजी घे, त्यांचा स्कोर जास्त आहे, मी त्यांची सेवा करण्यासाठी फक्त ऍडमिट होत आहे. हे वाक्य मला कळालं. म्हणजे तिने तिची इच्छा नसताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये केवळ माझ्या प्रेमापोटी आली आणि मी तर म्हणेल की कोरोना आणि माझ्यामध्ये ती उभी राहिली आणि स्वतःच्या अंगावर तिने तिचा मृत्यू घेतला. आणि आमच्या दोघांमध्ये कायम एकमेकांवर प्रेम करण्यासाठी मी तुझ्यासाठी काय करेल आणि ती माझ्यासाठी काय करेल अशी चढाओढ असायची. तर मी शेवटी हेच म्हणेल की ती जिंकली. शेवटच्या क्षणी माझ्या जगण्यासाठी तिने स्वतःचं बलिदान दिलं. पण 2 दिवसानंतर मग मी सावरलं स्वतःला. एक तर माझी तिथे कंडिशन पण खूप नाजूक होती. या सगळ्या नातेवाईकांनी मला 8 दिवस कळू दिलं नाही, ते खूप चांगलं केलं. कारण त्या 8 दिवसात मला शंका येतच होती आणि नंतर मनातून कुठेतरी कळालं होतं की ती नाहीये. पण ते 8 दिवस मी स्वतःला खूप शांत केलं, मेडिटेशन केलं आणि एक हा धक्का आपल्याला सहन करायचा आहे आणि आता पुढे उभं राहायचंय. या हिशोबाने जेव्हा मला सगळ्या नातेवाईकांनी कळवल्यानंतर मला तितका धक्का लागला नाही. आणि आता खूप काही गोष्टी तिची माझ्याजवळ बोलून गेलेली आहेत, त्या सगळ्या आता मला करायच्या. तर मला त्या 2 दिवसातच जसे फोन यायला लागले तर मी खूप लो झालेलो होतो. तर मला इथे नाव घेऊन सांगायला आवडेल, जय हा जो माझा बादशा जावई आहे, हैदराबादहून त्याने मला फोन केला आणि तो 2 वाक्य मला जे बोलला ना, ते त्या माझ्या लो कंडिशन मध्ये मला खूप बुस्टिंग देणारे ठरले ते 2 वाक्य. तो मला म्हटला, मामी तुमच्या हृदयातच आहेत, त्या कुठेच गेलेल्या नाहीये, त्या तुमच्या डोळ्यातून आता जग बघणार आहेत. तर तुम्ही तुमच्या डोळ्यात कधीच पाणी आणायचं नाही. तुम्ही दुःखी म्हणजे मामी दुःखी. हे वाक्य मला खूप तेव्हा प्रेरणा देणारं ठरलं. आणि दुसरं वाक्य त्याने सांगितलं की आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जास्त काळ तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये राहिलेले आहात, मुलांमध्ये रमलेले आहात, तर पुढच्या काळामध्ये पण तुम्ही असं जॉब वगैरे नाही, पण कुठेतरी जाऊन मुलांमध्ये रमा,
मुलांचं काउन्सिलिंग असेल, काही संस्कार वर्ग असतील किंवा काय जे असेल, मुलांमध्ये राहिले तर तुम्ही खूप आनंदी राहू शकाल. आणि नक्की तसंच आहे. आता प्रीतीच्याही तुम्ही व्याख्यानात शाळेच्या त्या रिटायरमेंटच्या प्रोग्राम मध्ये ते वाक्य ऐकले. 2016 साली ती बोलते की विद्यार्थी माझे ऑक्सिजन आहेत, विद्यार्थी नसेल तर मी व्हेंटिलेटरवर आहे. काय योगायोग असेल आणि ती व्हेंटिलेटरवरच गेली. तर मी पण आता इथून पुढे तेच ठरवलंय की आता संपूर्ण आयुष्य हे तिच्या इच्छा आकांक्षा ज्या होत्या, आम्ही 1 तारखेला काश्मीरला गेलो. मला कळत नाही आपण आपल्याला मृत्यू आल्याची काही खूण किंवा चाहूल लागते का. 31 मार्चच्या दिवशी रात्री जेव्हा सकाळी आम्हाला 4 वाजता काश्मीरला निघायचं होतं, त्या रात्री ती माझ्याशी मृत्यूपत्राच्या गोष्टी बोलत होती आणि काही काही गोष्टी तिने मला कबूल करून घेतल्या माझ्याकडून. मी तिला टाळत होतो की अगं आपण ट्रिपला निघालोय आणि तू हे काय बोलतेस. काय कल्पना की 15-20 दिवसानंतर हे असं होणार होतं. पण ठीक आहे, तिला विद्यार्थ्यांच्या मध्ये आता इथून पुढे मी काम करणार आहे. आदिवासींसाठी, गरीब लोकांसाठी तिला खूप तिचा जीव तुटायचा. अनाथ आश्रम काढायची तिची एक इच्छा होती. तर मला इतक्या लोकांचे आता सगळे फोन येत आहेत, सगळे जण मला पाठिंबा देत आहेत की तुम्ही पुढे व्हा, आपण काहीतरी नक्की करूया. तर नक्की अनाथ आश्रम असेल किंवा वृद्धाश्रम असेल किंवा आणि आध्यात्मिक क्षेत्रात पण तिने इतकी प्रगती केली होती. तिचं रुटीन पण इतकं सुंदर होतं. सकाळी 5 ला उठून ध्यानधारणा करणार, मेडिटेशन करणार, योगा प्राणायाम करणार, वेळेवरती जेवण करणार. सगळ्या गोष्टी अगदी काटेकोर होत्या. म्हणजे गावाला निघालो आम्ही, कधी हॉस्पिटलमध्ये निघायचं सुद्धा मला उठू सुद्धा दिलं नाही. सगळ्या बॅगा भरणं, काश्मीरला जायचं असताना सुद्धा सगळ्या बॅगा भरणं, माझी बॅग आणि तिची बॅग कधीच तिने मला भरू दिली नाही माझी बॅग. अतिशय सेवा आणि मी पण तिला तसंच देत असायचो. आता कधी कधी विचार येतो 100 मधला 50 भाग गेलेला आहे, आता 50च उरलाय. पण तिच्या या कार्यातून तिची जी काही इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण करून मी आता हे सगळं दुःख झटकणार आहे, झटकलेलंच आहे. आणि तुमच्या सगळ्या नातेवाईक म्हणजे अजिंक्य काय आणि अजिंक्यची फॅमिली, राजू असेल, सुमित असेल, गौरी, पूर्वा, रोहित, सगळ्यांनी इथे इतकं दीक्षित सगळे म्हणजे काय काय धावपळ करत होते हे मी बघितलंय, अनुभवलंय. म्हणजे मी तर म्हणेल मी अक्षरशः मृत्यूच्या घंटेच्या जवळ जाऊन घंटा वाजवून परत मागे आलेलो आहे. हा माझा पुनर्जन्म आहे. हे जर तुमचे सगळ्यांचे कष्ट नसते तर आज पण मी या महामारीमध्ये कुठे वाहून गेलो असतो कळालंही नसतं. आता या सगळ्या पुढच्या गोष्टी स्वतःला आता दष्टपुष्ट करणं, हा सगळा अशक्तपणा किंवा या आजारातून पूर्ण बाहेर येणं आणि सतत आनंदी राहून इतरांना आनंद देणं. मी शाळेत सुद्धा वर्गात मुलांना बोलताना नेहमी एक वाक्य बोलायचं होते. म्हणजे आमच्या दोघांचं कॉम्बिनेशनच असं होतं की मी काही कल्पना मांडली की त्याला तिचा पाठिंबा असायचा, तिने काही योजना आणली तर मी त्याला पूर्ण पाठिंबा द्यायचो. तर आमचं एक वाक्य नेहमी असायचं की आपण समोरच्याला एक आनंद दिला तर आपल्याला 100 आनंद मिळतात. माझ्या कित्येक मुलांच्या तोंडामध्ये हे वाक्य आहे की सर तुम्ही हे आम्हाला शिकवलंय. आपण मागायला गेलो तर आपल्याला एक पण आनंद मिळणार नाही, पण तुम्ही दुसऱ्याला एक आनंद द्या, तुम्हाला 100 आनंद मिळतील. तर या वृत्तीनेच आता इथून पुढे जगण्याचं ठरवलेलं आहे. आता नियतीने जे काही ठरवलंय त्याप्रमाणे सगळ्या घटना घडलेल्या आहेत, तर त्या आपल्याला स्वीकारणंच आहे. पण मला तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही संवेदना तुम्ही मला पोहोचवल्या त्याच्यामुळेच मला धीर आलेला आहे आणि आता इथून पुढचं आयुष्य या सगळ्या शिदोरीवरच मी जगायचं ठरवलेलं आहे. तर आपण आता प्रीतीसाठी पुन्हा काहीतरी योजना घेऊन येऊ आणि त्याला तुम्ही सगळे मला मदत कराल आणि आपण नक्की तिचं नाव, तिला जे अपेक्षित होतं ते सगळं करूया. एवढं बोलून मी थांबतो. हो नक्कीच काका.
आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत अशी मी तुम्हाला खात्री देते सगळ्यांच्या वतीने. मला इथे एक सांगायचं आहे, मावशी तुझं हे हास्य होतं ते प्रत्येकाच्या भावनांमध्ये व्यक्त झालंय. आज मी तुला एक वचन देते, हे हास्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर आम्ही ठेवू व ज्याप्रमाणे तू सगळ्यांना एका बंधात बांधून ठेवले होते तसेच आम्ही सगळे एकत्र राहू. आम्ही मावशी तुला खरंच हे वचन देतो की आम्ही सगळे नेहमी एकत्र राहू आणि हसतमुख राहू. आता आपण मावशीने शाळेतल्या एका कार्यक्रमामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तो व्हिडिओ आपण आता इथे पाहू. अजिंक्य प्लीज व्हिडिओ शेअर कर. प्रेम मिळालं तितकंच माझ्या कुटुंबात सहकार्य. आज माझ्या पाचीने विद्या तुझी ग्रँड आयडिया होती, मला माहीतच नव्हतं. हे माध्यमातीचा लग्न भाग्यश्री, प्रज्ञा, चंद्रप्रीती, सुवर्णकीर्ती, रत्नज्योती, पंचकन्या स्मरणित्य असं माझे वडील म्हणायचे. माझा भाऊ रत्नदीप, ज्याच्या प्रेरणेने मी हे पुस्तक छापलं. या इतकं शांत आणि सकस दर्जाचं काम केवळ त्यांच्या प्रेमापोटी मी करू शकले. तू पुढे चल, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं मला म्हटलं. त्यांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. माझे मेवणे सतत त्यांनाही मी गुरुस्थानी मानते. माझा धाकटा मेवणा त्यांना मी माझा भाऊ मानते. कितीही कसाही प्रसंग असो, रात्री बेरात्री केव्हाही कधीच कंटाळा केला नाही. शाळेचे काम असो, घरचं काम असो, शाळेच्या मशीन आणायची तशी काही मशीन, तेव्हा मला माझ्या धाकट्या मेवण्याने खूप मदत केली. मला माझ्या आई बाबांचा आशीर्वाद मिळाला. माझ्या वडिलांनी मला एम.ए. इंग्लिश करायला लावलं. प्रीती, युअर मॅनेजमेंट मेंबर्स आर स्पीकिंग इन इंग्लिश अँड यू आर टू डू एम.ए. इंग्लिश. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे नोकरी लागल्यावर मी एम.ए. इंग्लिश केलं. माझा भाऊ, माझे मेवणे यांनी मला सतत मनोबल वाढवलं. जितकं माझं माहेर चांगलं असं माहेर सुरेख बाई खेळाया मिळत, असं सासर वाढ बाई कोंडोली बाई, हे आम्ही गोंधळ्याला गाणं म्हणतो. त्याच्यात माहेर सुंदर आणि सासर वाढ. आय डोंट ॲग्री. माझं सासर कधीच वाढ नव्हतं. मला माझ्या सासूबाई, माझे सासरे, माझ्या सासऱ्यांच्या लेखन मी मुख्याध्यापिका झाले. माझी पाहिजे इतक्या छान टिप्स दिल्या त्या. तू कशी वाढ, कसे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह कर, याचं मार्गदर्शन त्यांनी मला दिलं. माझ्या नंदा, माझे भाचे, आज ही जी पिढी झाली ती माझ्या भाचे सून आणि माझा भाचा नितेश आणि रागिनी गायकवाड यांच्यामुळे झाली. मुंबईला मी रेकॉर्डिंगला गेले होते, त्यांच्या भेटा घेतलं. माझे वीर राजू, त्याला मी राजू भैयाच म्हणते, त्याचं राजीव नाव आहे. कायम माझ्या तोंडात लग्न झाल्यापासून मी राजू भैयाच म्हटलं. आणि खरंच इतकं भावासारखं प्रेम मला त्यांच्याकडे मिळालं. माझी जाऊ, तिचं नाव खरं प्रिया आहे, माझं प्रीती, त्यांनी तिला कधीच्याच नावाने हात मारलं. तिने मला ते धाकट्या मुलीचं प्रेम दिलं. चिडलं असून, रागव बसून मतभेद झाले असतील, पण पुन्हा काही दिवसांनी ताई म्हणून हात मारल्याशिवाय ती राहते. मला सोडलं नाही तिने कधी. आणि माझी पुतणी चिन्मयी, माझा पुतण्या सनी, या दोघांनी पण मला मुलाचं प्रेम दिलं आणि ते मला शेवटपर्यंत मिळेल याची मला गॅरंटी आहे. आता राहिले माझ्या कुटुंबातले, माझ्या जीवनातले ज्यांचं स्थान खूप मोठं आहे, ते माझे पती मोरे सर. आमचा विवाह खूप वेगळा आहे, खूप वेगळा आहे. समाजाच्या चौकटीत न बसणारा होता. धनेश्वर सरांनी जेव्हा आम्ही बरोबर काम केलं, पहिल्या भेटीत सुद्धा आम्ही जर गप्पा मारल्या असतील तर कशी समाजसेवा करायची याच्या गप्पा मारल्या. कुठे आम्ही रूप, रंग आणि त्यांचं गाणं होतं की पापया अमिताभ गाणं, तर ते गाणं म्हणायचे. आणि तसंच कशाचा विचार न करता त्यांचं मुलांवरचं प्रेम, विद्यार्थ्यांवरचं प्रेम आणि माझं विद्यार्थ्यांचं प्रेम हा कॉमन फॅक्टर होता.
आणि म्हणूनच आम्ही एकत्र काम शाळेमध्ये करू शकतो. मी पहिल्यांदा जेव्हा त्यांची जी कविता केली त्याच्यामध्ये मी म्हटलेलं होतं की त्यांचं जे कॉस्मिक लव्ह आय हॅव गॉट फ्रॉम यू, इतकं शांत त्यांच्या सहवासात मला वाटतं. मला जर खऱ्या अर्थाने रात्रंदिवस त्यांनी मला माझ्याबरोबर काम केलं, मला इतकं मार्गदर्शन केलं. मुख्याध्यापिका झाल्यानंतर मॅडम कधी कधी रात्री 11-11पर्यंत काम करावं लागायचं, सकाळी 10:30 यावं लागायचं. पण या माणसाने कधी तक्रार केली त्याला तुझं काम केव्हा वेळ झाला कधीच नाही. पटकन झालं तर काम, हसायचे, गाडीची किल्ली फिरवायची, गाडीचं खपाला केली जायची. घरी गेल्यानंतर सुद्धा मी तुझ्याकडे योगा करतो असं त्यांनी मला कधीच दाखवलं नाही. शाळेच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये मी मुख्याध्यापिका असल्याने कौतुक नाही केलं, पण आम्हाला विचार मिळते त्यामुळे आता त्यांचं कौतुक मनापासून करू शकते. पूर्वी कसं व्हायचं की कॉपी आहे त्याचं काय कौतुक, त्यांनी कधीही डिसएडव्हान्टेज घेतला नाही मुख्याध्यापिका पत्नी असल्याचा. कुठलीही गोष्ट कधीही कोणालाही असं कधीच जोरात सांगितलं नाही. हा त्यांचा गुण इतका मोठा होता. आणि मला असं वाटतं की फळांनी गवरलेलं झाड नेहमी वाकलेलं असतं, हे माझं आवडतं वाक्य त्यांच्या बाबतीत अगदी खरं आहे. आणि एवढंच मी म्हणेन की ही इज द ग्रेटेस्ट सायलेंट वर्कर. फळांची अपेक्षा त्यांनी केली नाही. एप्रिल महिन्यात 30 एप्रिलला माझा शेवटचा दिवस होता. मी इतकी रडले बातमी भरली असून सकाळपासून रडत होते मला उद्यापासून शाळेत यायचं नाही. इतकी रडले त्यांची माझी मानसिक अवस्था तेव्हा फार वाईट होती. आणि त्यावेळेला मला माझ्या भावाने सांगितलं की तू का नाही एखादं पुस्तक लिहा. आणि मी पुस्तक निवडलं ते शांतीरूप गौतम बुद्ध. मी इगतपुरीला 3 वेळा विपश्यना शिबिर केलं आणि हे पुस्तक इतकं गाईड ठरलं त्या काळामध्ये की माणसाच्या अपेक्षा ह्याच त्याच्या दुःखाचं कारण. आणि मला मॅडम तुमची तर मला पिक्चर मेकर याची आता आपण मावशीच्या आवाजातील तिचा शाळेचा प्रवास पाहूया. ही शॉर्ट फिल्म रागिणी बहिणींनी बनवली आहे. शाळा नुसतं नाव जरी काढलं तरी नकळत हसू येतं चेहऱ्यावर. शाळामय होऊन जातं सगळं. आठवतात ती 10-12 वर्ष जिथे आपण कुणीच नसतो आणि या वर्षात खूप काही सोबत घेऊन येतो. शाळेची इमारत, बाग, फळा आणि मैदान. मग शिक्षकांचा खाल्लेला ओरडा असो किंवा काही चांगलं करतात त्याच शिक्षकांचा पाठीवरून फिरलेला हात, शाळेत केलेली मस्ती, मधल्या सुट्टीत खाल्लेला खाऊ, असं बरंचसं डोळ्यासमोरून निघून जातं. जणू काही आपण शाळेतच आहोत अजूनही. कितीही बोललं शाळेबद्दल तरी कमीच वाटतं. अख्खं आयुष्य व्यापून टाकलेलं असतं आपल्या शाळेने. अशीच एक शाळा जी विद्यार्थ्यांना दिशा देतीये तिच्या विशिष्ट शैलीमध्ये. मराठी, इंग्रजी व सेमी माध्यमातून. नाशिक शहरातल्या देवळाली या निसर्गरम्य, शांत आणि भारताचा आर्मी कॅम्प असलेल्या ठिकाणी उभ्या असलेल्या सरस्वती एज्युकेशन ट्रस्टच्या 3 शाळा, देवळाली हायस्कूल, इंग्लिश प्रेप स्कूल व सरस्वती विद्या मंदिर, या सगळ्या शाळा मुलांसाठी विद्येचं माहेरघर, प्रेरणादायी स्थान. शाळेच्या आवारात प्रवेश करताच आपल्याला दिसतात शाळेची उद्दिष्ट व मूल्य, जे फक्त भिंतीवर नाही तर प्रत्यक्ष शाळेच्या दिनक्रमातून अनुभवता येतं. असं म्हणतात, दिवसाची सुरुवात देवाचं नाव घेऊन केली की मन शांत होतं आणि दिवस छान जातो. शाळेत होणाऱ्या आनापान ध्यानधारणेतून
हे अनुभवता येतं. हे ऐकताना मन आणि शरीर कधी एकरूप होऊन जातं हे कळत सुद्धा नाही. यानंतर भरवला जातो एक बाल दरबार. यात मुलांना पर्यावरण दिन, शांतता दिन किंवा जगात काय चाललंय त्या दिवसाचं महत्त्व, ज्ञान विज्ञानाची ओळख हे सारे विषय मुलांसमोर नाटक, वक्तृत्व किंवा गाण्यातून मांडले जातात आणि इतर मुलंही भाग घेऊ शकतात प्रश्न उत्तरातून. आणि बरोबर उत्तर देणाऱ्यांना मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्या हस्ते फूल देऊन सन्मान करण्यात येतो. यानंतर शाळेची सुरुवात होते नेहमीच्या तासाप्रमाणे. इथल्या फळ्यांची जागा आता स्मार्ट बोर्ड्सने घेतलीये. गणित विज्ञानासारखे विषय टेक्नॉलॉजीचा वापर करून सहज रीतीने शिकवले जातात आणि मुलांनाही हे समजायला खूप सोपं जातं. त्यासाठी शाळेत कम्प्युटर रूम, सर्व्हर रूम आहे आणि वेळ मिळेल तसं मुलं त्या माध्यमातून बाहेरच्या जगाची ही सैर करून येतात. इंग्रजी हा विषय तितकाच वेगळ्या पद्धतीने शिकवला जातो. प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि तो कुठे आणि कसा वापरायचा, कसा बोलायचा हे छान शिकवलं जातं. विद्यार्थ्यांची इंग्रजी संभाषण करण्याची कला विकसित केली जाते. लँग्वेज इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम ही पर्सनल डेव्हलपमेंटच होत असते मुलांची. हे सर्व शिकत असताना मुलांचं शरीरही थकत चाललेलं असतं. याची जाणीव घेत शाळेने मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी फलाहार, भोजनाची तयारी करून ठेवलेली असते. यातील पदार्थ दिवसानुसार बदलत जातात. कधी खिचडी तर कधी पुलाव, कधी फळं आणि कधी सुका मेवा. विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्याची केलेली काळजी यातून दिसून येते. जणू काही आपली आईच या मुलांना जेव घालते. अभ्यासासोबत कलागुणांना वाव देण्यात ही शाळा कमी पडत नाही. मग ते मैदानी खेळ असू दे वा बैठे खेळ असू दे. शोकेसमधील ट्रॉफीज बघून याची खात्री पटते. देशाची सेवा करायची असेल तर आर्मीत भरती व्हायचं. त्याचा पाया म्हणून असलेली शाळेची NCCची सेवा ही वाखाणण्यासारखी आहे. आर्मीत भरती होणं असू दे वा हार्मोनियम किंवा तबला वादन, आपल्या गुरुच्या साह्याने ही कला मुलं सहजपणे आत्मसात करताना दिसतात. नाटक, गाणं, समूहगीत यातून आपल्या शाळेचं नाव ही मुलं उमटवताना दिसतात. या सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच स्केटिंग सारख्या अवघड आणि आपल्याकडे सहसा न खेळल्या जाणाऱ्या खेळालाही इथे पाठबळ मिळतं. म्हणून तर उत्कर्षा अशोक उन्होणे नॅशनल प्लेअर म्हणून आपली जागा निर्माण करू शकली. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान दिलं जातं. आपल्या पायावर उभं राहण्यासाठी पाठबळ मिळतं, तेही त्यांच्या स्वतःच्या आवडीनुसार. यात विद्यार्थ्यांना मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रिक वायरिंग, वेल्डिंग, कार्पेंट्री, ब्युटी पार्लर, कुकरी, बेकरी प्रॉडक्ट्स, फोटोग्राफी, कीबोर्ड व तबला वादन, सेंद्रिय शेती, कंपोस्ट खत तयार करणं याचं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं. या सगळ्या उपक्रमात मुलींचाही तितकाच उत्साह पाहून इतकं छान वाटतं. दिस इज व्हॉट रिअल वुमन एम्पॉवरमेंट. कारण यातील प्रत्येक विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार यातील विषय स्वतः निवडू शकतो. आहे ना वाखाणण्याजोगं? 1949 साली सिद्धवा सर आणि त्यांच्या पत्नी यांनी फक्त 6 मुलांना हाताशी घेऊन या शाळेची स्थापना केली. त्यांनी केलेली मेहनत आणि शाळेला एक दिवस खूप मोठं करण्याचा ध्यास आज सत्यात उतरतो. सिद्धवा परिवारानं लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्ष झालं. नभांग
अजिंक्य, नेटवर्क इश्यू आहे, स्क्रीन शेअर नाही झालीये. गोड आठवणीत आपण हा कार्यक्रम थांबूया व आपल्या सगळ्यांची ही श्रद्धांजली मी तिला अर्पित करते. ओम शांती शांती शांती.